नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला हरित लवादानं 15 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे। तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती आणि यावर तपोवनातील झाडं तोडण्याची न्यायिक प्रक्रिया राबवायला हवी असं मत नोंदवण्यात आलंय। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात पुण्यातील वकील ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे सरांनी हरित लवादामध्ये एक याचिका दाखल केली होती। या याचिकेसंदर्भात आज सुनावणी झाली। नेमकी सुनावणी काय झाली आणि यामध्ये काय झाले आपण जाणून घेणार आहोत। सर, काय तुम्ही मांडला आणि काय यामध्ये आता सुनावणी झालेली आहे? आम्ही सर्वात महत्त्वाचे 2-3 मुद्दे माननीय हरित लवादाच्या निदर्शनास आणून दिले। त्यातला पहिला मुद्दा की जून ते सप्टेंबर दरम्यान प्रक्रिया राबवून जी 1270 झाडांची कत्तल करण्यात आली, त्याच्या बदल्यामध्ये जे काही झाडं लावण्याचं काम होणार होतं ते व्यवस्थित झालेलं नाही आहे, ही पहिली बाब अधोरेखित केली। दुसरं म्हणजे त्या ठिकाणी जे गोदावरी नदीचं रायपेरियन बफर झोन आहे, जो नदीच्या बाजूचा लागूनचा ग्रीन बेल्ट आहे, त्या ठिकाणी काही वृक्षतोड प्रस्तावित केलेली आहे। त्याची गरज कशासाठी आहे तर एक एक्झिबिशन सेंटरसाठी ही जागा रिकामी करण्याची किंवा तिथं वृक्षतोड करण्याचं प्रस्तावित केलेलं आहे। याची गरज काय असं आम्ही एक मुद्दा माननीय हरित लवादाच्या निदर्शनास आणून दिला। तिसरी गोष्ट की जेव्हा प्रयागराजमध्ये कुंभमेळा रिसेंटलीच झाला, तेव्हा तिथे किलोमीटरच्या किलोमीटर टेंट्स साधू संतांसाठी वगैरे टाकलेले होते। तशा प्रकारची टेम्पररी व्यवस्था शासनाला करता येण्यासारखं आहे की नाही याच्यावरती काय विचार शासनानं केला याची काहीही माहिती कोणाकडे नाही आहे, ती माहिती मागवली जावी। अशा प्रकारच्या 2-3 गोष्टी आम्ही निदर्शनास आणून दिल्यानंतर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।